ओम सतनमो जारीज गुरुजी कॉलेज बड़े बाबा दादा गुरु चैतन्य सिद्ध सदगुरु महायोगी मत्स्येंद्रनाथ साहब कॉलेज चैतन्य सिद्ध सदगुरु शंभूजेटी गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज नवनाथ 84 डोगारे शाखा निरंजन आदेश. स्वागत करतो तुम्हा सर्वांच्या आजच्या विशेष भागामध्ये. आजचा विशेष भाग विशेषतः महाशिवरात्री यावरती आधारित आहे. अनेक जणांची रिक्वेस्ट, अनेक जणांचे प्रश्न हे महाशिवरात्रीच्या संदर्भात होते. त्या अनुषंगाने आजच्या या भागामध्ये महाशिवरात्रीला आपण कोणता असा विशेष दैवी उपाय करू शकेल जो घराघरामध्ये सर्वांना करता येऊ शकेल, कशा रीतीने आपण साधना किंवा भक्तिमार्ग हे अवलंबन करू शकतो, या अनुषंगाने हा भाग बनवलेला आहे. सर्वप्रथम हे पाहून घेऊयात की महाशिवरात्री नक्की येत कधी आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2026 या दिवशी आहे रविवार. या दिवशी येत आहे महाशिवरात्री. पहा, प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्री, प्रत्येक मुहूर्त, प्रत्येक घडी, चौघडी ह्या सगळ्या गोष्टींना महत्त्व आहे. आपल्या शास्त्राप्रमाणे 18 पद्धतीचे पंचांग सुद्धा मांडण्यात आलेले आहेत. या 18 पंचांगांवरती ज्योतिषशास्त्र हे सुद्धा एक प्रचंड मोठे शास्त्र आहे. त्याच अनुषंगाने ज्योतिषशास्त्र आम्हाला दिशा असो, काळ असो, वेळ असो, एखादा मुहूर्त असो, घटिका असो, हे सर्वस्वी आपल्याला शुभ आणि अशुभ हे दर्शवणारे आपल्याला पाहायला सुद्धा मिळते. मग महाशिवरात्रीच्या दिवशी कशा रीतीने आपण कोणते साधना अनुष्ठान करू शकेल आणि कोणते दैवी उपाय करू शकेल ते तर आपण समजून घेणारच आहोत. परंतु सर्वात महत्त्वाचं आपल्याला समजून घेण्याचं इतकंच आहे की दिवस आणि रात्री ज्या अनुषंगाने दिवसांना काही महत्त्व असते, त्याच अनुषंगाने काही रात्रींना सुद्धा महत्त्व असते. शास्त्रामध्ये किंवा दुर्गा सप्तशतीप्रमाणे आपल्याकडे 4 महासिद्धरात्री मांडल्या गेलेल्या आहेत. या 4 महासिद्धरात्रीपैकी एक असलेली महासिद्धरात्री ही येत आहे दिनांक 15 फेब्रुवारी, म्हणजेच शिवरात्रीच्या रूपाने, ज्याला आम्ही महाशिवरात्री म्हणतो. 4 महारात्री कोणत्या असतात तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने महाशिवरात्री, देन आफ्टर दिवाळीच्या रात्री ज्या आपण लक्ष्मीचं पूजन करतो ती लक्ष्मीपूजनाची रात्र, ती सुद्धा महासिद्ध रात्री मानली गेलेली आहे. त्याच अनुषंगाने तिसरी महासिद्ध रात्री येते, ती ज्या दिवशी आपण होलिका पूजन करतो, म्हणजे होळीचं आपण दहन करतो, ती सुद्धा सिद्ध महारात्री मानली गेलेली आहे. तर चौथी आहे ज्या रात्री प्रभू कृष्णांचा जन्म झाला, कृष्णाष्टमी ज्याला म्हणूयात, ती सुद्धा महासिद्ध रात्री ही मांडण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने या महासिद्ध रात्री आहेत. महासिद्ध रात्री का म्हटले गेलेलं आहे? कारण या दिवसांना किंवा या दिवसामध्ये विशेषतः महत्त्व या रात्रींना प्राप्त आहे. आणि जेवढ्या महासिद्ध रात्री मांडल्या गेलेल्या आहेत त्या महासिद्ध रात्रीमध्ये केली जाणारी साधना असेल किंवा एखाद्या देवी देवतेप्रती तुम्ही मारत असलेली कोणतीही आर्तहाक असेल, ती खूप लवकर त्या देवी देवतेपर्यंत पोहोचते. प्रत्येक व्यक्तिरेखेला या मानवी जीवनाचं सार्थक करून घेण्यासाठी देवी देवतांचा आशीर्वाद असणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अनेकांच्या व्यथा आहेत, अनेकांचे प्रश्न असतात जे आपल्या फॅमिलीच्या रिगार्डिंग असू शकतात. तुम्ही ज्या व्यवसाय क्षेत्रामध्ये काम करता किंवा व्यवसाय करता त्याच्या रिगार्डिंग कोणाचे प्रश्न असू शकतात, कुणाच्या आध्यात्मिक प्रगतीच्या बाबतीत प्रश्न असू शकतात, किंवा पैसे, आर्थिक परिस्थिती, सामाजिक राजकीय परिस्थिती या बाबतीत सुद्धा प्रश्न असू शकतात. आपल्या शास्त्रामध्ये देवी देवतांच्या प्रत्येक पूजनापासून मिळणारे लाभ हे विशेष वेगवेगळ्या पद्धतीने संबोधले सुद्धा गेलेले आहेत. भगवान आदिनाथ म्हणजेच देवादिदेव महादेव. महादेवांच्या बाबतीमध्ये तर मग कहना ही क्या, ज्यांना म्हणूयात जे रंकाचा राव बनवण्याची ताकद ठेवतात ते सुद्धा महादेवच आहेत. या नवग्रह असतील, पृथ्वीतलं कोणतंही मंडळ असेल, कोणतेही देवी देवता असतील, कोणतेही उपदेवता असतील, यक्ष असतील, गंधर्व असतील, या सर्वांना महादेवाने, इवन भूत असतील, प्रेत असतील, पिशाच असतील, पित्रसुर असतील, यांना सुद्धा महादेवाने अनेक वेळा आपल्याला वरदान दिलेले, आशीर्वाद दिलेले तुम्ही अनेक भागांमध्ये पाहिलेलं सुद्धा असेल, कथासुद्धा वाचलेल्या असतील. देवादिदेव महादेवांची ही सुद्धा खासियत आहेत की महादेव हे त्यांच्या भक्तावरती ज्यावेळेस कृपा करतात त्यावेळेस तो समोरील भक्त कोण आहे हे कधीही पाहत नाहीत. त्यामुळे तर महादेवांना भोले बाबा म्हटले गेलेलं आहे. जे स्वतःपाशी असलेली सर्वस्व देऊन ठेवण्याची किंवा देऊन टाकण्याचं सामर्थ्य ठेवतात ते सुद्धा महादेव आहेत. महादेवच होते ज्यांनी रावणाला सुद्धा साक्षात स्वतःचं आत्मलिंग दिलेलं होतं. महादेवच होते ज्यांनी रावणाची जी लंका आहे, जी कुबेराची होती, ती सुद्धा देणारे हे महादेवच होते. महादेवच होते ज्यांनी या कुबेराला सर्व देवी देवतांच्या धनाचा कोषाध्यक्ष केलेला आहे, खजिनदार ज्याला आम्ही म्हणूयात, हे सुद्धा महादेवच होते. आणि महादेवाच्या कृपा आशीर्वादाने कितीतरी व्यक्तिरेखेंचे, ज्याला म्हणू की एखादा भिकारीसुद्धा राजा होण्याचं सामर्थ्य हे होऊ शकतं जेव्हा त्याच्यावरती महादेव प्रसन्न होतात. आणि महादेव एक मात्र म्हणण्यापेक्षा महादेव हे असे देवता आहेत की जेवढे साधू असतील, जेवढे संत असतील, त्यांच्यापैकी अनेकांना ज्याला म्हणू की चिरंजीवी होण्याचा जो आशीर्वाद सुद्धा दिलेला आहे ना, त्यामध्ये सर्वात जास्त आशीर्वाद हे
महादेवानेच म्हणजेच शंभूनेच दिलेले आहेत. त्यामुळे हेच देवादिदेव महादेव आहेत, जे सर्व भक्तांसाठी भोलेनाथ आहेत, आणि चिडले तर हेच रौद्रसुद्धा आहेत, रुद्रसुद्धा हेच आहेत. त्यामुळे ब्रह्मा असो, विष्णू असो, महादेव असो, याच्यामध्ये महादेव किंवा शिव महापुराणप्रमाणे या तिघांमध्ये सुद्धा महादेव हे सर्वदा सर्वतोपरी संपन्नशाली निश्चितपणे जाहीर आहे. आणि यापूर्वीही म्हटलं, अनेक भागांमध्ये सांगितलं की शेवटी भेद, मतभेद हे व्यक्तिव्यक्तींमध्ये असतात. कोणत्याही मुख्य देवी देवता, कोणतेही असे देवी देवता यांच्यामध्ये कधीही भेद मतभेद नसतात. याचंच वर्णन आम्हाला शास्त्रात सुद्धा पाहायला मिळतं की ज्यावेळेस मग श्रेष्ठत्वाची भूमिका निर्माण झाली देवी देवतांच्या मनांमध्ये सुद्धा, की मग महादेव श्रेष्ठ आहेत की विष्णू श्रेष्ठ आहेत, ब्रह्मा श्रेष्ठ आहेत की महादेव श्रेष्ठ आहेत, याचे सुद्धा उत्तर प्रत्येक पुराणामध्ये त्यानुसार हे देण्यात आलेले आहेत. तात्पर्य हेच आहे, शेवटी हरी आणि हर हे एकच आहेत. महादेव ज्यांची आम्ही भक्ती करतो, महादेव ज्यांना आम्ही पूजतो, महादेव सुद्धा हे यांच्या मुखी प्रभू श्रीरामचंद्रांचा रामनाम जप करतात. तर हेच प्रभू रामचंद्र आहेत जे महादेवांचे परम असे भक्त आहेत, जे महाविष्णू आहेत. म्हणजे विष्णू हे महादेवाचे भक्त आहेत, तर महादेव हे विष्णूंचे भक्त आहेत. त्यामुळेच हरी आणि हर हे एकच आहेत. त्यामुळे महादेवाच्या बाबतीमध्ये तुम्ही जी साधना कराल, ज्या कोणत्याही पद्धतीचे तुम्ही अनुष्ठान कराल, याला विशेषतः महादेव हे खूप लवकर प्रसन्नसुद्धा होतात, आणि भक्तांच्या अडीअडचणी असतील, भक्तांचे बोलले जाणारे नवस असतील, किंवा कोणत्याही पद्धतीचे कार्य असतील, हे इझिली होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सांसारिक जीवनामध्ये घराघरांमध्ये तुम्ही भक्त कुणाचे असो किंवा नसो, परंतु हर हर महादेव म्हटल्याच्या नंतर जी ऊर्जा आपल्याला प्राप्त होते हे निश्चितपणे वाखाणण्याजोगे आहे. हेच महादेवाची ताकद आहे. मग आता या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण केलं काय पाहिजे ते आपण समजून घेऊया. ही महाशिवरात्री आहे. चॅनेलच्या माध्यमातून तुम्हा सर्व प्रिय सबस्क्रायबर माता भगिनी यांना सदैव मी आध्यात्मिक जगत असेल, आध्यात्मिक गोष्टी असतील, आध्यात्मिक जगताची वाटचाल असेल, किंवा आध्यात्मिक कोणतीही रूपरेखा असेल, ही सदैव योग्य रीतीने आणि शास्त्रसंमत हे तुम्हाला समजून सांगण्याचा सदैव प्रयत्न केलेला आहे. याच अनुषंगाने महाशिवरात्रीच्या दिवशी आपण केलं काय पाहिजे ते आता सर्वप्रथम समजून घेऊया. मी जसं की म्हणलं की प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे, त्या अनुषंगाने प्रत्येक रात्रीला सुद्धा महत्त्व आहे, आणि त्यातल्या काही विशेष अशा महासिद्ध रात्री असतात, त्यातील एक महाशिवरात्री आहे. मग या महाशिवरात्रीला आम्ही करायचे काय आहे? तुम्ही महाशिवरात्रीला जे पूजन कराल, महादेवाप्रती जे काही तुम्हाला करायचे असलेले सर्व भक्तिमय गोष्टी असतील, ते तुम्हाला दिवसा न करता मॅक्झिमम प्रयत्न करा. दिवसा तर कराच, याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही दिवसा भक्ती करू नका, दिवसा भक्ती करा, परंतु तात्पर्य आहे की मॅक्झिमम भक्ती करण्याचा प्रयत्न विशेषतः वर्षातून येणाऱ्या महाशिवरात्रीच्या रात्री करण्याचा प्रयत्न करा. म्हणजेच महाशिवरात्रीच्या रात्री तुम्ही केली जाणारी शंभू महादेवाप्रती कोणतीही भक्ती असेल, पूजा असेल, साधना असेल, याचं फलित हे तुम्हाला अनेक कोटी गुणा अधिक पुण्यफले देणारे निश्चितपणे असते. मग या रात्री केलं काय पाहिजे? सर्वात सुंदर उपाय आहे, लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्ही भगवान महादेवाच्या शिवलिंगाचे पूजन करायला सुरुवात करा. अनेकांच्या घरामध्ये महादेवाचे शिवलिंगाचे पूजन होते. शिवलिंग कोणते? जे शिवलिंग तुम्हाला आवडेल ते तुम्ही घरामध्ये आणू शकता. ज्यांच्या घरामध्ये महादेवाचे शिवलिंग आहे, महादेवाची ज्यांची रोजची साधना आहे, ज्यांचे अभिषेक होत आहेत, त्यांची बात कहना ही क्या. निश्चितपणे महादेवांचे ते असीम असे प्रिय भक्त असतीलच आणि राहतील सुद्धा. परंतु अजूनही जर समजा तुम्ही भगवान महादेवाच्या भक्तीप्रती तुमचं समर्पण केलेलं नसेल, घरामध्ये शिवलिंग आणलेलं नसेल, तर तुम्हा सर्वांसाठी मी निश्चितपणे सांगू इच्छितो की महाशिवरात्रीचा दिवस हा घरामध्ये शिवलिंग प्रतिष्ठापना करण्यासाठी, घरामध्ये शिवलिंग आणण्यासाठी हा सर्वात उत्तम दिवस. याहून उत्तम दिवस असूच शकत नाही मित्र, असं म्हणेल. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की घरामध्ये तुमच्या भगवान महादेवाचं कोणत्याही स्वरूपाचे शिवलिंग पूजन करण्याचा. कुणाला पितळी आवडत असेल पितळी घ्या, कुणाला पारेचे शिवलिंग म्हणजेच पार्थ शिवलिंग आवडत असेल तर पार्थ शिवलिंग घ्या, चांदीचे शिवलिंग आवडत असेल चांदीचे घ्या, सोन्याचे आवडत असेल सोन्याचे घ्या, नर्मदेश्वर शिवलिंग कुणाला आवडत असेल तर नर्मदेश्वर शिवलिंग घ्या. जे यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या अनुषंगाने तुम्ही शिवलिंग घेऊन त्याची स्थापना घरामध्ये करा. आता स्थापना घरामध्ये करणे म्हणजे काय? मुळामध्ये असताना हा स्वयंसिद्ध असलेला मूर्त, स्वयंसिद्ध असलेली ही रात्री आहे जी महाशिवरात्रीची रात्री आहे. ज्यावेळेस तुम्ही शिवलिंग घरामध्ये घेऊन येचाल, शिवलिंग घरात आणल्याच्यानंतर घरामध्ये शिवलिंगाबरोबर तुम्ही एक जलपात्री, ज्याला तुम्हाला माहिती आहे की
एक जलपात्र महादेवाच्या शिवलिंगावरती सदैव गळतीच्या स्वरूपामध्ये असते आणि एक स्टँड ते पण घेऊन या आणि प्रयत्न करा की महादेवाच्या शिवलिंगाच्या समोर एक नंदी सुद्धा बसवण्याचा. बरेच वेळा असं सुद्धा पाहण्यात येतं की अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न होतो की समजा माझ्याकडे 5 शिवलिंग आहे तर मग नंदी आम्ही पितळी बसवला तर चालेल का? तर याचं उत्तर होच आहे. शिवलिंग कोणतं जरी असेल तुम्ही नंदी पितळी याच्या समोर बसवू शकता. या रात्री मग आपल्याला करायचं काय आहे, ज्यावेळेस तुम्ही शिवलिंग घरामध्ये घेऊन येचाल त्याची प्रतिष्ठापना याचा अर्थ होतो त्याची स्थापना हे तुम्हाला करायची आहे प्रदोष काळामध्ये. प्रदोष काळ कधी असतो महादेवाचा? हा असतो सायंकाळी 6:30 नंतर 7:30 एक तासा तुम्ही टेंटेटिव्हली एक वेळ पकडून चला. 7 वाजता तुम्ही भगवान महादेवाच्या शिवलिंगावरती स्थापना केल्याच्या नंतर त्याच्यावरती तुम्ही ज्याला अभिषेक करावा, तुमचं नाव तुमच्या गोत्राचं उच्चारण करावा, दुग्धाभिषेक असेल तर दुग्धाभिषेक करावा. या अनुषंगाने महादेवाच्या शिवलिंगाला तुम्ही पट्टाभिषेक करावा. म्हणजेच काय, महादेवाच्या शिवलिंगाला तुम्ही 3 पट्टे जे विभीताचे असतात, कुणी मालं म्हणतं, जो पांढऱ्या रंगाचा भस्म असतो त्याला विभीत म्हणतात, जे महादेव कपाळी त्रिपुंड्रक नावाने धारण करतात. तर या त्रिपुंड्रकचा विशेषतः महत्त्व हे महादेवाच्या पूजनामध्ये सदैव आहे. बेलपान, बिल्वपत्र याला सुद्धा विशेष महत्त्व देवाच्या पूजेमध्ये आहे. त्यामुळे बेलपान किंवा बिल्वपत्र तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावरती अवश्यपणे अर्पण करा. स्वतः सुद्धा त्रिपुंड्रक लावून घ्या. महादेवाच्या सेवेमध्ये महादेवाची साधना पूजन करताना कपाळी आपल्या माथी शिवलिंगाची पूजन करण्यापूर्वी त्रिपुंड्रक असणे महत्त्वाचं आहे, किंवा चंदनाचा तिलक तर आपल्या कपाळी असावा, हे विशेष ध्यान तुम्ही ठेवा. देन आफ्टर महादेवाच्या शिवलिंगासमोर तुम्ही जलाभिषेक झाल्याच्या नंतर, त्रिपुंड्रक धारण केल्याच्या नंतर महादेवाला धूप दीप यांनी ओवाळावे. पंचारती जमली तर पंचारती सुद्धा तुम्ही या दिवशी करावी. खऱ्या अर्थी तर या रात्री केली जाणारी कोणतीही सेवा असेल त्याच्यापासून मिळणारा अद्वितीय आनंद हा एक साधकच समजू शकतो. निश्चितपणे तुम्हाला सुद्धा ते भाग्य प्राप्त होईल. पंचारती असेल तर पंचारतीने महादेवाची तुम्ही आरती करा, किंवा 2 निरंजन जरी लावले, उदबत्ती जरी घेतली आणि महादेवाची तुम्ही आरती केली, ओवाळले, तरी सुद्धा तुमची भक्ती ही पावणारच आहे. देन आफ्टर महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्ही जो नैवेद्य तुम्हाला जमेल, कुणी साखरेचा दाखवेल, कुणी पेढ्याचा दाखवेल, कुणी जे घरामध्ये बनवलेलं बिना कांदा बिना लसूण असलेलं जे अन्न असेल, पंचपक्वान्न असेल, त्याचा नैवेद्य तुम्ही महादेवांना या रात्री अर्पण करू शकता. त्या अनुषंगाने तुम्हाला जमेल त्या अनुषंगाने तुम्ही महादेवाप्रती एक प्रसादाच्या रूपामध्ये अर्पण नक्की केला पाहिजे. काहीच नाही जमलं तर दूध साखर दाखवला तरीसुद्धा चालेल. आणि महादेवावरती ज्यावेळेस तुम्ही जलधारी म्हणजेच जे पाणी समोरच्या किंवा वरच्या पात्रामध्ये ठेवाल ते कंटिन्युअसली त्या रात्री चालू ठेवण्याचा प्रयत्न करा. कंटिन्युअसली जरी नाही जमलं तर कमीत कमी प्रदोष काळात तर चालू ठेवा. आणि इवन रात्री जेव्हा तुम्ही साधना कराल किंवा विशेष अनुष्ठान करणार असाल त्या दिवशी सुद्धा त्या रात्री त्यावेळेस अवश्यपणे जलधारी ही सुरुवात राहतात. या अनुषंगाने तुम्ही घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने महादेवाच्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना किंवा स्थापना ही करू शकता. आरती झाली, नैवेद्य झाला, महादेवाप्रती तुम्ही तुमचं पूर्णतः समर्पण नतमस्तक दंडवत घेऊन महादेवाला जे तुम्हाला इच्छा आकांक्षा आहे ते तुम्ही बोलावे. आणि जशी तुम्हाला जमेल यथाशक्ती त्या अनुषंगाने तुम्ही डेली महादेवाची भक्ती करण्याचा सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आता हा प्रथम चरण झाला ज्या लोकांना महादेवाच्या शिवलिंगाची स्थापना करायची आहे किंवा प्रथम पायरीचे सर्व व्यक्तींसाठी. आता विशेष उपाय मग या रात्री पण काय करायचं आहे जो मी सर्वांसाठी सांगत आहे. लक्ष्मी प्राप्ती, विशेषतः लक्ष्मी प्राप्ती करताना तुम्हाला कोणत्याही पद्धतीच्या अडीअडचणी येत असतील, किंवा अनेक वेळा असं सुद्धा पाहण्यात येतं की पैसा येतो परंतु पैसा टिकत नाही, किंवा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव पैशाचा अपव्यय हा बऱ्याच वेळा होताना दिसतो. मग अशा वेळी काय केलं पाहिजे, त्यासाठी मी आज तुम्हाला महादेवाचा एक दैवीय उपाय सांगत आहे. हा उपाय तुम्हाला करायचा आहे महाशिवरात्रीच्या रात्री. उपाय काय आहे नोट डाऊन करा. जितका जास्त होईल तितका तुम्हाला ऊसाचा रस याच्यामध्ये आणायचा आहे. आपल्याला मार्केटमध्ये गेलं तर इझिली ऊसाच्या रसाचे दुकानं दिसतात. विशेषतः ऊसाच्या रसाने केला जाणारा अभिषेक याला विशेष महत्त्व आहे. आता ऊसाचा रस किती आणावा तुमच्यावरती डिपेंड आहे. कोणी 5 लिटरचा करेल, कोणी 10 लिटरचा करेल, कोणी 21 लिटरचा करेल. डिपेंड ऑन यू. तुम्हाला जेवढं जमेल त्या अनुषंगाने ऊसाचा रस घेऊन या. त्याचबरोबर बिल्वपत्र याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. बेलाचं फळ याला सुद्धा विशेष महत्त्व आहे. जे जमेल त्या अनुषंगाने घ्या. विशेषतः प्रयत्न करा की कमळ मिळवण्याचा. कमळ मिळालं तर आणखीन उत्तम, नाहीच मिळालं तर पांढऱ्या रंगाची फुलं आहेत ते तुम्ही घेऊ शकता. रात्रीच्या प्रहरामध्ये तुम्हाला महादेवाला आधी सर्वप्रथम संकल्प करायचा आहे की हे देवादिदेव महादेव, तुमचं नाव सांगाल, तुमचं गोत्र सांगाल, आणि तुम्ही आजच्या या शुभदिनी म्हणजेच शिवरात्रीच्या रात्री मी ऊसाच्या रसाने
तुम्हाला अभिषेक करत आहे. तुमची कृपा आशीर्वाद दृष्टी माझ्यावरती राहावी. देन आफ्टर तुमच्या मनातल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत तुम्ही तिथे बोलू शकता. आणि महादेवावरती तुम्हाला या रात्री करायचा आहे तो उसाच्या रसाचा अभिषेक. अभिषेक करताना तुम्ही नमः शिवाय नमः शिवाय म्हणत उसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे. तुम्ही म्हणाल ओम नमः शिवाय काय नाही म्हणायचा, कारण शास्त्राप्रमाणे ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी किंवा काही ठिकाणी षडाक्षरी, परंतु ओम प्रणवासहित नमः शिवाय म्हणणं हा गुरुमुखी असावा असं विधान शिवमहापुराण सुद्धा आम्हाला सांगते. त्यामुळे बेस्ट आहे की तुम्ही नमः शिवायचे नमः शिवाय नमः शिवायचे नमः शिवाय म्हणत जरी महादेवाच्या शिवलिंगावरती अभिषेक केला तर त्याच्यापासून मिळणारी फलश्रुती ही निश्चितपणे तुम्हाला तितकीच भेटणार आहे जितकी ओम नमः शिवाय या जपाची राहते. मग तुम्ही काय कराल, जर तुमच्यापाशी श्रृंगी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये, किंवा ज्याला आम्ही गोमुखी सुद्धा म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्ही अभिषेक एकसारखा करू शकता. अदरवाईज पेला आणि चमचा घेऊन तुम्ही नमः शिवाय म्हणत अभिषेक करू शकता. जितका जास्त वेळ तुमचा अभिषेक चालेल, जितका जास्त वेळ महादेवाच्या सानिध्यामध्ये तुम्ही नमः शिवाय म्हणत शिवलिंगावरती अभिषेक करत राहाल, त्याच्यावरती चमच्याने उसाच्या रसाचा अभिषेक तुम्ही करत राहाल, तुम्ही यकीन माना तुमच्यासहित, तुमच्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीसहित, तुम्ही राहत असलेल्या वास्तूसहित सर्वच्या सर्व पवित्र तर होईलच, परंतु विशेष मनोकामना घेऊन तुम्ही ज्या आरती महादेवाच्या अभिषेकाला बसलेला आहात ते तुमचे विशेष मनोकामना सुद्धा महादेवाच्या कृपा आशीर्वादाने हे निश्चितपणे पूर्ण होतील. या मात्रेत तीळ मात्र शंका नाही. कारण या रात्रीमध्ये प्रबळता, या रात्रीमध्ये ऊर्जा, या रात्रीचं वलय हे वर्षातून येणाऱ्या जेवढ्या रात्री असतात, ज्या महासिद्ध रात्री असतात, त्यामध्ये अक्षरशः चेतनामय राहणार आहे. त्यामुळे नो डाऊटली तुम्ही याच्यामध्ये जितकं सामर्थ्याने तुम्ही पूजन कराल, साधना कराल महादेवाप्रती, याचं फलित हे अद्वितीय राहील. त्यामुळे हा सुद्धा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. अभिषेक झाल्याच्या नंतर तुम्ही रात्री 12 वाजो किंवा 1 वाजो या अनुषंगाने तुम्ही बिल्वार्चन सुद्धा करू शकता. बिल्वार्चन कसे केले गेलं पाहिजे ते आता आपण समजून घेऊया. जितके जास्त तुम्हाला बिल्वपत्र मिळवता येतील या दिवशी तेवढे तुम्ही मिळवा. मी म्हणेल किती मिळवावेत, कमीत कमी 1008 एवढे तरी बिल्वपत्र तुम्ही या रात्री मिळवा. मग आता पुढे आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही उसाच्या रसाने अभिषेक करचाल. देन शुद्ध जलाने पुन्हा अभिषेक करून, म्हणजे शुद्ध जल शिवलिंगावरती ओतून ते पुसून घ्या. शिवलिंग स्वच्छ करा. त्याच्यावरती मग शिवलिंग आणि नंदी हे दोन्ही स्वच्छ करून त्यांना स्वच्छ पात्रामध्ये ठेवून त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा बिल्वार्चन करायचं आहे. म्हणजेच काय करतात, बेलपत्र घ्यायचं आणि शेजारीच एक चंदनाची वाटी घेऊन बसा. घरामध्ये जो आपण डोक्याला चंदन लावतो त्या अनुषंगाने तुम्ही चंदन, ओले चंदनाची एक वाटी घ्या आणि आपण ज्या देवाने बोटाला बोटाने ज्या देवाला आपण गंध लावतो त्या बोटाने आपण 3 टिपके बिल्वपत्रावरती देऊन ते बिल्वपत्र महादेवाच्या शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करत राहायचं आहे. बरं, समजा तुम्हाला 3 टिपके द्यायला नाहीच जमले चंदनाने, तर मग पहिल्या आणि शेवटच्या बेलपत्राला तुम्ही चंदनाने 3 टिपके देऊन बाकीचे मधले बेलपत्र ॲज इट इज जरी तुम्ही वाहत बसला तरी सुद्धा चालणार आहे. बेलपत्र वाहताना नमः शिवाय म्हणत तुम्ही बेलपत्र वाहत. तत्पूर्वी सुद्धा महादेवाला तुमचं नाव आणि गोत्राने संकल्प करा. म्हणजे सांगा की तुम्ही एवढ्या बेलपत्राचा अभिषेक, बिल्वार्चन तुम्ही महादेवाप्रती समर्पित करणार. जे तुमची इच्छा आकांक्षा मनोकामना आहे तर तुम्ही महादेवाला बोलावी आणि नमः शिवाय म्हणत तुम्ही एक बेलपत्र उचलून महादेवाच्या शिवलिंगावरती ठेवावेत. असे तुम्ही 1008 बेलपत्रांचं बिल्वार्चन या रात्री करू शकता. या रात्री या रात्री केलं जाणारं बिल्वार्चन, बिल्वपत्र महादेवाला अर्पण करणे म्हणजे तुम्ही यकीन माना कुबेरातुल्य धनवान बनवण्याचे योग हे तुमच्या पत्रिकेमध्ये, तुमच्या भाग्यामध्ये घडून दिलेली एवढी ताकद बिल्वार्चन या रात्री केलं जाणाऱ्या सेवेमुळे आहे. या अनुषंगाने तुम्ही बिल्वार्चनाची सेवा सुद्धा अवश्यपणे करण्याचा प्रयत्न करा. 1008 बिल्वार्चन तुम्ही अर्पण करून झाले. मग पुढे काय, देन आफ्टर तुम्हाला त्याच रात्री करायची आहे महादेवाची आरती. जसं पंचारती असेल, 11 दिवे असतील, 21 दिवे असतील किंवा 2 दिवे असतील, त्या अनुषंगाने तुम्ही महादेवाची आरती करावी. महादेवाला मनोभावी प्रार्थना करावी आणि रात्रभर नमः शिवाय म्हटलात तरी चालेल. किंवा जी साधना, मग भैरव साधना असेल, जसं की मी वर्तमान स्थितीत काही दिवसांपूर्वी शिकवलेली आहे, तुम्ही भैरव साधना सुद्धा या रात्री करू शकता. ज्यांनी पंचाक्षरी साधना शिकलेली आहे, दीक्षा घेतलेली आहे, त्यांनी पंचाक्षरी मंत्राचा रात्रभर जाप करू शकता. आपल्याला विशेषतः प्रत्येक साधकासाठी माझं म्हणणं आहे, ज्यांनी माझ्याकडनं कोणत्याही स्वरूपातल्या दीक्षा घेतलेल्या असतील त्या सर्वांना माझं एक म्हणणं आहे, आपल्या आयुष्यामध्ये दररोज दिवस येत आहेत, दिवस जात आहेत. आपल्या आयुष्यातला दररोज एक दिवस, एक रात्र ही कमी होत चाललेली आहे. या रात्री आपल्याला काही जरी केलं तर रात्रभर जागरण करण्याची ताकद
आपल्याला ठेवायची आहे. तुम्ही म्हणाल किती वाजेपर्यंत? पहाटे 3:30-4 वाजेपर्यंत या रात्री तर खऱ्या अर्थी साधकाने झोपायचंच नाही आहे. तुम्हाला दिवसा झोपायचं असेल तुम्ही दिवसभर झोपा, काही अडचण नाही आहे महाशिवरात्रीच्या दिवशी. परंतु महाशिवरात्रीची जी रात्र आहे, एकदा का प्रदोष बेला सुरुवात झाली सायंकाळी 6-6:30च्या नंतर, 6:15च्या पुढे टेंटेटिव्हली, तर पहाटे 4 वाजेपर्यंत आपल्याला घरामध्ये शयन करायचं नाही. विशेषतः त्यांच्यासाठी सांगत आहे जे साधक असतील. आता असं प्रश्न निर्माण होईल की गुरुजी मी साधक आहे, मग माझ्या घरातल्या व्यतिरेकांनी तर रात्री झोपलं तर चालेल का? घरातल्या व्यतिरेकांसाठी नियम वेगळे असतील. हे नियम फक्त आणि फक्त मी त्या साधकांसाठी देत आहे, त्या साधकांसाठी मी सूचित करत आहे ज्यांना भक्ती मार्गावरती येऊन काहीतरी स्वतःच्या घरातल्यांसाठी सामर्थ्य सिद्ध करायचं आहे. हे नियम तर सर्व साधकांसाठी आहे. तुम्ही त्या रात्रभर 3:30-4 ब्रह्मबेला किंवा ब्रह्ममुहूर्त सुरुवात होईपर्यंत तुम्हाला संपूर्णपणे जागरण अवस्थेमध्ये स्वतः जागर राहून जी यथाशक्ती, यथामती आणि यथा ज्ञानेनं जे तुम्हाला साधना, अनुष्ठान, तप, जप, व्रत, वैकल्य जे करता येईल, जे महादेवाप्रती असेल ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. कुणी रात्रभर अभिषेक म्हणला, रात्रभर अभिषेक करा. कुणी रात्रभर पोत्याने बिल्वार्चन करायचं असेल तर पोते आणून बिल्वार्चन करा तरी सुद्धा चालेल. कुणाला भैरव साधना करायची आहे तर भैरवाचे अनुष्ठान करा तरी सुद्धा चालेल. कुणाला पंचाक्षरीचा नाममंत्र घोकायचा असेल, पंचाक्षरी मंत्र रातभर करा बिल्वार्चन करताना तरी सुद्धा चालेल. गुरुमंत्र ज्यांना माझ्याकडनं मिळाला असेल तो गुरुमंत्र तुम्ही याच्याबरोबर जोड देऊन करत असाल तरी सुद्धा चालेल. म्हणजे याचा अर्थ आम्ही घेतोय, आम्हाला एक मात्र करायचं आहे की रात्रभर झोपायचं नाही, रात्रभर फक्त आणि फक्त महादेव 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 आणि फक्त महादेवाचीच भक्ती आपल्याला या महाशिवरात्रीच्या रात्री करायची आहे. जितकं जास्त महादेवाप्रती तुम्ही झोकून द्याल या रात्री, विशेषतः संपूर्ण वर्षभर, मित्र म्हणत आयुष्य, परंतु वर्षभर तरी जी पुढची शिवरात्र आहे ती येऊस्तोवर तरी तुम्हाला तुमच्या घरातल्यांना कोणत्याही पद्धतीची कमी ही कधी पडणार नाही. सुख, संपत्ती, धन, धान्य, अष्ट ऐश्वर्य, वैभव हे महादेव कृपेने सदैव तुम्हाला प्राप्त होत राहील. यामध्ये सुद्धा तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे प्रयत्न करा या महाशिवरात्रीला जे मी उपाय सांगितलेले आहेत ते सुद्धा करण्याचा आणि तुमच्या सहित तुमच्या परिवाराचं कल्याण करण्याचा. ही महादेवाचीच कृपा आहे जी माझ्या वाणीतनं जे काय मुखोद्गत तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि महादेवाप्रती तुम्ही भक्ती करावी किंवा महादेवापर्यंत पोहोचवण्याचा जो माझा साधा एक प्रयत्न आहे, याला निश्चितपणे महादेवाचीच कृपा आहे जे तुमच्यापर्यंत माझे विचार, माझे मत पोहोचत आहेत. आणि जर तुमच्याकडनं महादेवाची साधना या महाशिवरात्रीला माझे विचार किंवा माझ्या मुखोद्गत जे काही शब्द बाहेर निघत आहेत ते तुमच्या कानी पडत आहेत आणि या अनुषंगाने या रात्री तुमच्याकडनं जर महादेवाची सेवा झाली तर निश्चितपणे याचं सुद्धा पुण्यफल कुठे ना कुठे एक सूक्ष्म अतिसूक्ष्म रूपाने आम्हाला सुद्धा महादेवाच्या कृपेने प्राप्त होईल ही आशा आहे. सेकंड पॉईंट, गळ्यामध्ये रुद्राक्ष अवश्य धारण करा. अनेकांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहेत. अनेकांना हा सुद्धा एक सुवर्ण संधी किंवा सुवर्ण मौका आहे की तुम्ही महाशिवरात्रीच्या रात्री रुद्र म्हणजे ज्याला आम्ही रुद्राक्ष म्हणूया हे सुद्धा धारण करू शकता. ज्यांच्या ऑलरेडी गळ्यामध्ये रुद्राक्ष आहेत त्यांनी तर रुद्राक्ष घालून प्रत्येक सेवा करायची असते तर बेसिकली नियम आहे. महादेवाच्या सेवेमध्ये रुद्राक्ष, त्रिपुंड्रक, बिल्वपत्र, दूध याला विशेषतः विशेष महत्त्व आहे. ज्यांनी रुद्राक्ष कधी घेतलेले नसतील, धारण केले नसेल, अशा सर्व व्यक्तिरेखांनी मार्केटमध्ये जाऊन 5 मुखी रुद्राक्ष आणावा आणि तो धारण करावा. निश्चितपणे याला सुद्धा महत्त्व आहे. 5 मुखी रुद्राक्ष असो, 6 मुखी असो, 7 मुखी असो, जो जमेल त्या अनुषंगाने तुम्ही रुद्राक्ष या रात्री सुद्धा धारण करू शकता. त्याचबरोबर घरामध्ये तुम्ही रुद्राध्याय सुद्धा करू शकता ज्याला रुद्राष्टक म्हटलं गेलेलं आहे. जर रुद्राष्टक तुम्ही म्हणण्यासाठी समजा जे संस्कृत प्रोनाऊन्सिएशन आहे ते होत नसेल तर बेस्ट वे आहे तुम्ही रुद्राष्टक जे आहे तुम्ही यूट्यूबवरती लावून त्याच्यावरती सुद्धा तुम्ही महादेवाचे शिवलिंग आणि जे रुद्राक्ष आणलेले असेल किंवा तुमच्यापाशी असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही जलाभिषेक असेल, दुग्धाभिषेक असेल, उसाच्या रसाचा अभिषेक असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. हे सुद्धा ते मात्र शंका नाही आहे. तुम्ही याच्यातनं सुद्धा तुमचं पुण्यफल प्राप्ती करून घेऊ शकता. या अनुषंगाने जसं जमेल किंवा जितकं जमेल आणि जे तुम्हाला पचनी पडेल, जेवढं तुम्हाला करता येईल आणि ज्या आरती मी तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला त्या आरती जितकं तुम्हाला समजेल त्या अनुषंगाने तुम्ही महादेवाची म्हणजेच भोले बाबाची भक्ती करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. तुमच्या पत्रिकेतले बिघडलेले ग्रहमान असो, तुमचं खराब भाग्य असो किंवा कोणत्याही पद्धतीचे क्लेश असो, हे सर्वच्या सर्व दुःख असो, दारिद्र्य असो, क्लेश असो हे नाहीसे करण्यास सामर्थ्य या रात्रीमध्ये म्हणजेच महाशिवरात्रीमध्ये आहे. त्यामुळे प्रयत्न करा या रात्री कोणत्याही स्वरूपामध्ये सेवा महादेवाप्रती करण्याची. आणि सेकंड पॉईंट, अनेक व्यक्तिरेखा व्हिडिओ पाहिल्यानंतर विचारतात, फोन कॉल येतात की नेक्स्ट दीक्षा भैरवाची असेल, शिवपंचाक्षरी असेल ते आम्हाला कधी मिळेल. पहा, लाईव्ह दीक्षा ही ज्या वेळेस होते त्यावेळेस तुम्हाला तर सूचित केले जाते, परंतु जरी लाईव्ह दीक्षा तुम्हाला घेता येत नसेल किंवा लाईव्ह दीक्षा होऊन गेली मग आता पुढे करायची काहीतरी, याच्यासाठी सुद्धा मी एक ऑप्शन ठेवलेला आहे की तुम्ही जे होऊन गेलेल्या दीक्षा आहेत त्याचं तुम्ही रेकॉर्डिंग प्राप्त करा. रेकॉर्डिंगमध्ये सर्वच्या सर्व विधी असेल, नियम असतील, अनुष्ठान
कसे करायचे आहे या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या असतात आणि ते पूर्णतः रेकॉर्डिंग तुम्ही प्राप्त करता, ते समजून घेता, त्या अनुषंगाने तुम्ही अनुष्ठान घरात करता आणि ज्या ज्या व्यक्तिरेखांनी लाईव्हमध्ये ज्या अनुषंगाने मी त्यांचा संकल्प नावासहित सोडत असतो अशा सर्व व्यक्तिरेखांचा संकल्प ज्यांनी रेकॉर्डिंग प्राप्त केलेले आहे त्यांच्यासुद्धा नावाचं मी निश्चितपणे सोडतच असतो. त्यामुळे लाईव्ह असो किंवा रेकॉर्डिंग असो, शेवटी आपल्याला प्राप्त काय करायचं आहे हे आपल्याला ज्ञान असेल, अनुष्ठान असेल, साधना असेल, याची पूर्णतः सूक्ष्म अतिसूक्ष्म ज्ञान मी तुम्हाला याच्यामध्ये समजून सांगितलेलं आहे, जे तुमच्या मोबाईलमध्ये सदैव सेव्ह राहणार आहे. ती रेकॉर्डिंग सुद्धा तुम्ही प्राप्त करू शकता. स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती तुम्ही कॉल, व्हॉट्सअपद्वारे या सर्व गोष्टी प्राप्त करून घेऊ शकता. दीक्षेची माहिती असेल किंवा कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला दीक्षेच्या संदर्भातले काही डाऊट असेल तुम्ही याच्यावरती संपर्क साधून घेऊ शकता. अशा आहे ह्याच्या भागामध्ये जे मी समजून सांगायचा प्रयत्न केला निश्चितपणे तुम्हाला आवडलेला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्य मॉलेज गुरुजी पाडे शाला निरंजन आदेश.